दिवसाची सुरुवात येशूबरोबर. पूर्वीच्या काळामध्ये आपण सर्वजण लहान गावामध्ये किंवा लहान खेड्यामध्ये राहत असू आणि इलेक्ट्रिसिटी किंवा लाईट हा प्रकार नव्हता. संध्याकाळ झाली की आम्ही तो एक कंदील असायचा, ते कंदील पुसून घ्यायचा, त्याच्यामध्ये रॉकेल टाकायचं आणि मग खूपच अंधार पडला की मग तो कंदील पेटवायचा आम्ही. आणि त्या एका कंदिलाचे मग अख्ख्या घरामध्ये तो प्रकाश पसरायचा. आणि त्या एका कंदिलावर मग आमची आई स्वयंपाक करायची आणि आम्ही सर्व भावंड त्या कंदिलाभोवती बसून अभ्यास करायचो. आज प्रत्येकाच्या घरात लाईट आहे, प्रत्येकाला खोली वेगळी आहे, प्रत्येकांच्या खोलीमध्ये बल्ब आहे, ट्यूबलाईट आहे, सर्व प्रकारची सोय आहे. आज आम्हाला अंधाराची सवय नाही आहे, आम्हाला प्रकाश पाहिजे. पटकन जर लाईट गेली तर आम्ही काय करावं आम्हाला सुचत नाही आणि आम्हाला त्या अंधाराची सवय होत नाही. परंतु आध्यात्मिक अंधाराचं काय? आम्हाला आध्यात्मिक अंधाराची सवय झालेली आहे. पृथ्वी ज्यावेळेस देवाने निर्माण केली त्यावेळेस त्यांनी म्हटलं, बघा उत्पत्ती याचा पहिला अध्याय 3रं वचन काय म्हणतं बघा. जेनेसिस चॅप्टर 1 and verse 3. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश निर्माण केला. पुढे वचन काय म्हणतं बघा. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. आणि मग देवाने नंतर काय केलं बघा. देवाने प्रकाश आणि अंधकार हे एकमेकापासून वेगळे केले. त्यांनी वेगळे केले. तेव्हा देवाचा प्रकाश नंतर देवाने ह्या जगात पाठवला आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तो प्रकाश त्यांनी ह्या पापी जगामध्ये पाठवला की जेणेकरून आमचं तारण व्हावं. पहा, योहानाच्या पहिल्या अध्याय जो आहे त्यामध्ये 5व्या वचनामध्ये बघा काय वचन म्हणतं. जॉन चॅप्टर 1 and verse 5 सांगितले आहे की हा प्रकाश जगामध्ये आला आणि बाप्तिस्मा करणारा जो योहान आहे हा ह्या प्रकाशाविषयी साक्ष देण्यासाठी पहिल्यांदा आला. तो त्या प्रकाशाविषयी साक्ष देत फिरत होता. येशूने नंतर आपल्यालाच प्रकाश म्हटलं. आम्ही ह्या जगामध्ये आता देवाचा प्रकाश म्हणून ह्या जगामध्ये जगत आहोत. बघा, येशूने काय म्हटलं, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. त्याने पुढे म्हटलं की तुमचा प्रकाश लोकांपुढे असा पडू द्या की तुमची सत्कर्मे पाहून त्यांनी देवाचं गौरव करावं. बघा किती मोठी जबाबदारी आमच्यावर देवाने दिलेली आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे. बाप्तिस्मा करणारा योहानाचं काम आज आम्हाला करायचं आहे. आज ह्या जगामध्ये लोक अनेक वाईटाला चांगलं म्हणतात, अंधाराला प्रकाश म्हणतात. ह्या प्रकारचं हे जग आहे. आज लोकांना खरं जीवन आणि खरा प्रकाश सांगायची आज गरज आहे. तो प्रकाश आमच्याकडून लोकांना दिसणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. योहान कृत शुभवर्तमान ह्याचा पहिला अध्याय 5वं वचन. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 1 and verse 5. तो प्रकाश अंधकारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासलं नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.